ही घटना गांभीर्याची गोष्ट आहे. त्या गोष्टीचं कुठलं राजकारण नव्हतं. खरं तर आमदार पण एक माणूस आहे. त्यांनी अधिवेशनामध्ये जो काय मुद्दा मांडला तो लक्ष वेधण्यासाठी मांडला होता. परंतु सरकार त्यांना किती गांभीर्याने घेते हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आज वनमंत्री जर आपली बस्करी करीत असेल, आज वनमंत्री म्हणतात आम्ही 1 कोटीच्या शेळ्या सोडू, हे करू ते करू, हा याने प्रश्न सुटणार आहे का? आम्ही जे पहिल्यापासून जे सांगतोय, नरभक्षक बिबट्यांना शूट करा आणि जे बाकीचे बिबटे त्यांना शिफ्ट करा. जिथं टायगर रिझर्व आहे तिथं लोक हजारो रुपये खर्च करून जातात, तिथं वाघ पाहायला मिळत नाही त्यांना. आणि इथं आहे आम्हाला इथं आहे ते वाघ भेटत ते जावा ना घेऊन तुम्ही. सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. आमदार साहेब जे समजा अधिवेशनात मारतात त्यांना तरी गांभीर्याने घेतलं पाहिजे ना. आम्ही तर सामान्य माणसं आहे. पण हे सरकार किती गेंड्याचे कातड्याचं आहे. हे जर आमदारांनाच जर त्या ठिकाणी गांभीर्याने घेत नसेल, आमच्यासारख्या सामान्यांना काय त्या ठिकाणी गांभीर्याने घेणार? नाही साहेब, हा तालुक्याने खरं तालुक्याचा जटिल प्रश्न आहे. निवडणूक राजकारण पक्ष सगळ्यांनी बाजूला ठेवून या प्रश्नासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे साहेब, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या नेते मंडळी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि हा एकदाच जसं पिंपरखेडच्या माध्यमातून मंचरला जसं आंदोलन झालं त्यावेळेस आमचे साहेब सगळ्यांनी गुन्हे दाखल केले. आम्हाला माहिती आहे आम्हाला हे राजू नाना असेल, आम्ही सगळे आंदोलक म्हणून त्या ठिकाणी होतो. सगळ्यांना त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. आणि आम्हाला एकीकडे वनमंत्री म्हणे नाही तुमचे गुन्हे आम्ही रद्द केले. नाही केले रद्द साहेब. म्हणजे आम्ही सामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी प्रश्न उठवायचे का नाही? मला असं वाटतं की तालुका स्तरीवर कुठंतरी आळेफाटाच्या चौकात मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र त्या ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे. सगळ्यांनीच तिथं त्या ठिकाणी सामील होऊन आपण हा प्रश्न हा जो आहे ना जोपर्यंत सरकार निर्णय देत नाही ना आपण बसून राहू. चला मला म्हणायचं वनमंत्र्यांनी तिथे यावं, तोपर्यंत आपण उठायचं नाही कोणी. सगळ्यांनी बसून राहू, तालुक्याने बसून राहू तिथं. त्याच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.